आणि जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आता पाहूया। नगरच्या मॅकडोनाल्डमध्ये चीज न वापरता चीज सदृश पदार्थांचा वापर, अन्न आणि सुरक्षा विभागाच्या कारवाईच्या आदेशानंतर मॅकडोनाल्डकडून आता पदार्थांची एक नवी नावं जाहीर। कांदा निर्यात बंदी हटवल्याची घोषणा फसवी निघाल्यामुळे कांद्याचे भाव घसरले। 2,500वर गेलेला कांद्याचा दर आता 1,500वर। उकाई धरणामधून नंदुरबार जिल्ह्याला पाणी मिळणार, डॅमचे बॅकवॉटर उचलण्यासाठी 16 लिफ्टची निर्मिती होणार। नाशिक जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये पाणीबाणी, जिल्ह्यामधील 24 धरणांमध्ये फक्त 44% पाणीसाठा, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 23% पाणीसाठा कमी। जळगाव जिल्ह्याच्या गिरणा धरणामधील जलसाठा 33%वर, मार्च महिन्यामध्ये जलसाठा 25%वर येण्याची शक्यता। पाटबंधारे विभागाला 194 गावांसाठी पाणीसाठा राखीव ठेवावा लागणार। रत्नागिरीमधील ऐतिहासिक जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळला, जिल्हा प्रशासनाची जयगड किल्ल्यावर जाऊन पाहणी, समुद्रामध्ये 250 मीटरवर सुरू असलेल्या ड्रेजिंगमुळे बुरुज ढासळल्याचा अंदाज। वाढवण बंदराच्या विरोधामध्ये डहाणूच्या चारोटी गावकऱ्यांकडून आंदोलन, हातात काळे झेंडे घेऊन आंदोलक रस्त्यावर उतरले, मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक सहभागी। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये खोदकामाच्या दरम्यान आढळले पुरातन शिल्प असलेले दगड, पुरातन शिल्पांची दखल पुरातत्व विभागाकडून घेण्यात आली।